आणि महत्त्वाची बातमी, केवळ एका सहीना पक्षाच्या नियुक्त्या होत नाहीत असं अजित पवार गटानं म्हणणं मांडलंय। अजित पवार गटाचा हा युक्तिवाद आपण पाहतोय। राष्ट्रीय अध्यक्ष निवडीआधी जयंत पाटलांची नियुक्ती कशी झाली असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलेला आहे। तर अजित पवार गटाकडून पक्ष घटनेची माहिती देण्यात आलेली आहे। केवळ एका सहीना पक्षाच्या नियुक्त्या होत नाहीत असं म्हणणं अजित पवार गटानं मांडलेलं आहे। तर जयंत पाटलांच्या नियुक्तीवर देखील आक्षेप घेण्यात आलेला आहे। अजित पवार गटाकडून हा आक्षेप आणि सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे। तर अजित पवार गटाकडून जे 1,62,000 प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आली आहेत त्यामध्ये महाराष्ट्रामधील 53 पैकी 42 आमदार आणि 9 पैकी 6 विधान परिषदेचे आमदार याचा उल्लेख करण्यात आलाय। तसंच नागालँडचे 7 आमदार आणि लोकसभेचे 9 पैकी 1 खासदार आणि राज्यसभेचे 1 खासदार याचा उल्लेख जो आहे तो यामध्ये करण्यात आलाय। एकूण 1,62,000 प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आली आहेत। त्यामध्ये या सगळ्या एमएलए आणि खासदार यांचा उल्लेख जो आहे तो करण्यात आलेला आहे। तर ती कॉपी आपण या ठिकाणी पाहतोय। तर राष्ट्रीय अध्यक्ष निवडीच्या आधी जयंत पाटील यांची नियुक्ती झाली असा युक्तिवाद अजित पवार गटाकडून करण्यात आलाय। तर पक्षाची स्थापना कशी झाली, पक्षाचं काम कसं चालतं या संदर्भात अजित पवार गटाकडून युक्तिवाद करण्यात आलेला आहे। राष्ट्रीय पक्षाचा दर्जा, आमदारांची संख्या ही महत्त्वाची असल्याचा युक्तिवाद अजित पवार गटाकडून करण्यात आलाय। पक्ष घटनेचं पालन होत नाही असंही अजित पवार गटाकडून युक्तिवादादरम्यान म्हटलेलं आहे। जयंत पाटील यांच्या नियुक्तीवर देखील आक्षेप घेण्यात आलेला आहे। आवश्यक संख्याबळ आमच्याकडे आहे असा दावाही अजित पवार गटाकडून करण्यात आलाय। पक्षाच्या नेत्यांच्या सहीचं पत्र सुद्धा सादर करण्यात आलेलं आहे। लोकसभेचा 1 तर राज्यसभेच्या 1 खासदाराचा पाठिंबाही दर्शवण्यात आलेला आहे। पक्षामध्ये याआधी झालेल्या नियुक्त्या या बेकायदेशीर असल्याचा दावा अजित पवार गटाकडून करण्यात आलाय। तर 30 जूनला अजित पवारांची बहुमतानं अध्यक्ष म्हणून निवड झाल्याचा दावा यामध्ये करण्यात आलाय। सध्या 30 जूनला अजित पवारांची बहुमतानं अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली असं युक्तिवादादरम्यान म्हटलेलं आहे। अजितदादा गटाचा हा युक्तिवाद सध्या सुरू आहे। यामध्ये 30 जूनला अजित पवारांची बहुमतानं निवड झाली असं अजित पवार गटाकडून युक्तिवाद करण्यात आलेला आहे। तर 30 जूनला अजित पवारांची बहुमतानं निवड झाल्याचा दावा इथे अजित पवार गटाकडून करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर आमदार आणि खासदार यांची संख्या ही निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली आहे। पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचं पत्र देखील आता सादर करण्यात आलेलं आहे। जयंत पाटलांची नियुक्ती बेकायदेशीर असल्याचा दावा अजित पवार गटानं केलाय। तसंच पक्षाचे अध्यक्ष म्हणून अजित पवारांची 30 जूनलाच निवड करण्यात आली आहे आणि याची माहिती निवडणूक आयोगाला देण्यात आल्याचा दावा अजित पवार गटाकडून करण्यात आलाय। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कुणाचं याबाबतची सुनावणी सुरू आहे। सध्या अजित पवार गटाचा युक्तिवाद सुरू आहे। शरद पवार मर्जीनुसार पक्ष चालवतात असा दावा अजित पवार गटाकडून करण्यात आलेला आहे। जयंत पाटलांच्या निवडीचा घटनाक्रम या ठिकाणी सादर करण्यात आलेला आहे। पाटलांची नियुक्ती राष्ट्रीय कार्यकारिणीच्या आधीच झाली होती असा दावा अजित पवार गटानं केलाय। 30 जूनला अजित पवारांची बहुमतानं निवड झाल्याचा दावा अजित पवार गटानं इथे केलेला आहे। शरद पवार मर्जीनुसार पक्ष चालवतात असं म्हणणं अजित पवार गटानं केंद्रीय निवडणूक आयोगासमोर मांडलेलं आहे। तर 30 जूनलाच अजित पवारांची बहुमतानं निवड झालेली आहे आणि शरद पवार मर्जीनुसार पक्ष चालवतात असा युक्तिवाद अजित पवार गटाकडून करण्यात आलेला आहे। महत्त्वाचं हे वक्तव्य। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा गेलाय, त्यामुळे आमदारांची संख्या आता महत्त्वाची आहे। त्या आधारेच पक्ष कोणाचा हे ठरवता येईल असा युक्तिवाद अजित पवार गटाकडून इथे करण्यात आलेला आहे। महेश जेठमलानी आणि मनिंदर सिंग यांच्याकडून हा युक्तिवाद सध्या अजित पवारांमार्फत अजित पवार गटाचा करण्यात येत आहे आणि त्यानुसार अनेक महत्त्वाचे मुद्दे देखील ते निवडणूक आयोगासमोर मांडतायत। तर ही आकडेवारी आपण या ठिकाणी पाहतोय। महाराष्ट्रामधून 53 आमदारांपैकी 42 आमदार आमच्या सोबत आहेत। तसंच विधान परिषदेच्या 9 पैकी 6 आमदार बरोबर आहेत। नागालँडचे 7 आमदार आपल्या सोबत आहेत असा दावा यामध्ये करण्यात आलाय। लोकसभेचा 1 आणि राज्यसभेचा 1 खासदार यांचा देखील आम्हाला पाठिंबा असल्याचा दावा यामध्ये करण्यात आलाय। 1,62,000 प्रतिज्ञापत्र इथे सादर करण्यात आली आहेत। त्यामध्ये पदाधिकाऱ्यांच्या सह्यांचं पत्र देखील सादर करण्यात आलेलं आहे। तर अजितदादांची बहुसंख्य मताने निवड झाल्याचा युक्तिवाद अजितदादा गटाकडून करण्यात आलेला आहे। 30 जूनलाच अजित पवारांची नियुक्ती झालेली आहे, निवड झालेली आहे असं अजित पवार गटाकडून म्हणण्यात आलेलं आहे। लोकसभेमध्ये 5 पैकी 1 खासदार आमच्या सोबत आहे असा दावा अजित पवार गटाकडून करण्यात आलाय। राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांनी स्थापन केला असा युक्तिवाद शरद पवार गटाकडून करण्यात आलेला आहे। आता शरद पवार गटाकडून देखील युक्तिवाद सुरू झालेले आहे। यामध्ये राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांनी स्थापन केला असं म्हणण्यात आलेलं आहे।
तर राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांनी स्थापन केला असा युक्तिवाद आता शरद पवार गटाकडून करण्यात आलेला आहे। शरद पवार गटाचा युक्तिवाद आता इथे सुरू झालाय। अभिषेक मनू सिंघवी आता शरद पवार गटाकडून बाजू मांडतायत, त्यामुळे सर्व अधिकार हे शरद पवारांकडे आहेत असं म्हणणं शरद पवार गटानं केंद्रीय निवडणूक आयोगासमोर मांडलेलं आहे। यापूर्वीच शरद पवार गटाकडून पक्ष घटनेचाही दाखला देण्यात आलेला आहे आणि आता सर्व अधिकार शरद पवारांकडे आहे। राष्ट्रवादी पक्ष हा शरद पवारांनी स्थापन केलेला आहे असं शरद पवार गटाकडून अभिषेक मनू सिंघवी यांनी म्हटलेलं आहे। तर सध्या शरद पवार गटाकडून इथे युक्तिवाद करण्यात येत आहे। दोन्ही गटाकडून प्रतिज्ञापत्र आयोगासमोर सादर करण्यात आली आहे। राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांनी स्थापन केला आणि त्यामुळे सर्व अधिकार शरद पवार यांच्याकडे असं म्हणणं शरद पवार गटानं इथे मांडलेलं आहे। तर अजित पवार गटाचा युक्तिवाद सुरू असताना अभिषेक मनू सिंघवी यांनी पक्षावर आपलाच दावा असल्याचा दावा करण्याचा सध्या आता प्रयत्न केलेला आहे। अजित पवार गटाचा युक्तिवाद या ठिकाणी सुरू आहे आणि तिथे शरद पवार आपल्या मर्जीनं पक्ष चालवतात असा दावा अजित पवार गटाकडून करण्यात आला। त्याच वेळेला अभिषेक मनू सिंघवी यांनी पक्षावर आपला दावा असल्याचा युक्तिवाद या ठिकाणी केलेला आहे। शरद पवार यांनी पक्षाची स्थापना केली त्यामुळे सर्व अधिकार त्यांना आहेत असा युक्तिवाद अभिषेक मनू सिंघवी यांनी केला आहे। तर शरद पवार मर्जीनुसार पक्ष चालवतात असा दावा इथे अजित पवार गटाकडून करण्यात आलेला आहे। तर पक्ष घटनेचं पालन होत नाही असा दावा देखील अजित पवार गटाकडून करण्यात आलेला आहे। राज्यसभेत 1 खासदाराचं प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले। दोन्ही गटाकडून प्रतिज्ञापत्र आयोगासमोर सध्या सादर करण्यात आलेली आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा गेलाय त्यामुळे आमदारांची संख्याच महत्त्वाची आहे आणि संख्याबळ आमच्याकडे आहे असा दावा अजित पवार गटाकडून करण्यात आलाय। मात्र त्याचवेळी पक्ष शरद पवारांनी स्थापन केलेला आहे आणि त्यामुळे सर्व अधिकार शरद पवारांकडे आहेत असा युक्तिवाद शरद पवार गटाकडून अभिषेक मनू सिंघवी यांनी केलाय। तर विधिमंडळ बहुमत आणि संसदीय बहुमत आमच्याकडे आहे असा दावा अजित पवार गटाकडून करण्यात आलेला आहे। तर याआधी सुनावणीला सुरुवात होण्याआधीच शरद पवारांनी पक्षाची घटना या ठिकाणी दिलेली आहे। राष्ट्रवादीच्या स्थापनेचे प्रतिज्ञापत्र आणि कागदपत्र सादर करण्यात आली आहे। शरद पवार गटाचा दावा आपण पाहतोय, कागदपत्रांच्या आधारे पक्ष आणि चिन्हावर दावा करण्यात आलेला आहे। राष्ट्रवादीच्या स्थापनेचं प्रतिज्ञापत्र आणि कागदपत्र ही शरद पवार गटानं सादर केली आहेत। तसंच शरद पवारांकडून पक्षाच्या घटनेची माहिती देखील निवडणूक आयोगासमोर सादर करण्यात आली आहे। तर कागदपत्रांच्या आधारे पक्ष आणि चिन्हावर दावा करण्यात आल्याचं देखील शरद पवार गटाकडून म्हणण्यात आलेलं आहे। हा युक्तिवाद सध्या करण्यात आलेला आहे। तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना शरद पवार यांनी केली आहे त्यामुळे सर्व अधिकार त्यांना असल्याचा दावा देखील शरद पवार गटाकडून अभिषेक मनू सिंघवी यांनी केला आहे। त्यांचा अजित पवार गटाचा युक्तिवाद या ठिकाणी सुरू आहे त्यावेळेला अभिषेक मनू सिंघवी यांनी मध्ये हा युक्तिवाद केला। तर आमच्यासोबत 53 पैकी 42 आमदार असल्याचा दावा अजित पवार गटानं केलाय। लोकसभेत 5 पैकी 1 खासदार आमच्या सोबत असल्याचं अजित पवार गटाकडून सांगण्यात आले। लोकसभेतील 1 आणि राज्यसभेतील 1 खासदार आमच्या सोबत असल्याचा दावा अजित पवार गटाचा आहे। तर विधिमंडळ आणि संसदीय बहुमत आमच्याकडे आहे असा दावा अजित पवार गटाकडून करण्यात आलाय। त्यासाठीची ही आकडेवारी निवडणूक आयोगामध्ये सादर करण्यात आली आहे। तर ही ती आकडेवारी आहे। महाराष्ट्रामधून 53 पैकी 42 आमदार आमच्या सोबत असल्याचा दावा अजित पवार गटानं केलाय। तर त्याचबरोबर 9 पैकी 6 विधान परिषदेचे आमदार आपल्या सोबत असल्याचा दावा अजित पवार गटानं केलेला आहे। तर नागालँडमध्ये 7 आणि लोकसभेतला 1 आणि राज्यसभेतला 1 आजकडे संख्याबळ आहे। खरं तर आमदारांची संख्याच आता महत्त्वाची आहे असा